नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 14 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता हा आपण 15वा अध्याय वाचत आहोत. 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. चला तर मग वाचनाला सुरुवात करूया. एकनाथी भागवत आरंभ. श्री गणेशाय नमः. श्री कृष्णाय नमः. ओम नमो जनार्दना. सकळ सिद्धीचे सिद्धस्थान, सकळ रिद्धींचे परम निदान, तुझेचे श्रीचरण सर्वार्थी निदान. साधावया अंजन, नयनी काळीमा घाली ती जन, तेने काळवंडले नयन, ती ते निधान दिसेना. तैसे नवती तुझे चरण, करिता चरण रजवंदन, निशेष काळीमा निरसे जान, पूर्ण निदान दाविसी. अंजने साधिता निदान, तेथ छळावया पावी विघ्न, बळी देऊने साधिल्या जान, नश्वर पण तयासी. तैसे नवती तुझे चरण, अवलीळा करिता स्मरण, नित्य सिद्ध अव्यय जान, निज निदान ठसावे. हे साधुनिया निदान झाले सनकादिक संपन्न, नारदाचे पण येण्याची जाण वाखाने. वज्र कवच प्रल्हादासी हेची भांडवल गाठी त्यासी, शुकादी वामदेवासी महिमा येणीसी पावले ते. व्यास वाल्मिक महाव्यवहारे, येणेची भांडवले झाले खरे, त्याचे नि भांडवले लहान थोरे, छेदोनी दरिद्रे नांदती. त्या सुद्भगुरुचे चरण, परम निधीचे निदान, एका जनार्दना शरण, हे आम्हा परिपूर्ण भांडवल. येणेची भांडवले प्रस्तुत, प्राप्त झाले श्री भागवत, तेथ उद्धवासी श्री अनंत ज्ञानमती यथार्थ सांगत. त्या दोघांची एकांत मातू, एकट जाहली जगांतू, हा परीक्षितीचा विख्यातू, उपकार लोकांतू थोर झाला. ज्याचे श्रद्धेच्या आवडी शुक पावला लवड सवडी, तिने गुह्य ज्ञानाची गोडी प्रगट उघडली दाखविली. त्या शुकाचे नवल महिमान, कानी न सांगता गुह्य ज्ञान, श्रवणे तोडोनी भवबंधन, परीक्षिती जान उद्धरिला. येथवरी श्रवणाची गोडी प्रसिद्ध दाविली उघडी, तरी अभ्यांगू दात खिळी पाडी, कानाची उनुघडी निमटली मिठी. श्रवणी घालिता वाडे कोडे, कथा सारा मृत बाहेरी सांडे, श्रवणात होता थेंबही न पडे, याला गिरडे विषयांसी. असो हे श्रोत्याची कथा, कथा सांगे तो जो वक्ता, तोही तैसा चिरिता, घोटवा तोता पावे निधी. जैसा गुळवणी साचा घाना, रसू बाहेरी जाय मांदना, फिकेपणे करी गहना, ती कधी वंदना वक्त्याचे. जे कथामृताचे गोडपण, ते सद्गुरु विन चाखवी कोण, या लागे जनार्दना शरण, जेने गोडपण चाखविले, परी चाखविली उन खून, तेही अभिनव आहे जाण, स्वाद स्वादितापण होनी गोडपण चाखवी. बाळका हाती दिधल्या फळा, खावे हे न कळे त्या बळा, त्याचे मुखी घालुनी गळाळा, गोडीचा जिव्हाळा जनक दावी, गोडी लागल्या बाळकासी, तेची फळ खाय अहर्निशी, देवी जनार्दने आम्हासी, गोडी श्री भागवतासी लाविली. ऐशी लाविली गोडी चढोवडी, तेने झाली नवल परवडी, मज सांडिता ही ते गोडी न सोडी मज लागे. ते गोडीने गिळले माते, मी पण गेले गोडी आतवते, ते गोडीचे उथळले भरीते, सबायरी ते उरोने दी. हे शुकमुखीचे श्रेष्ठ फळ, गोडपणे अति रसाळ, त्वचा आठोळी विन केवळ, गोडीच सकळ फळरूपे, ती श्री भागवतीची गोडी. श्रीकृष्णी तिचा आवडी, उद्धवासी कडो विकडी, भक्ती सोखडी साखविली.
करिता माझे भजन धरिता माझी मूर्तीचे ध्यान समाधी पर्यंत साधन उद्वासी संपूर्ण सांगितले. ते कृष्णामुखीची मातू 14व्या अध्यायातू उद्धव हरिखला अद्भुतू माझा निजस्वार्थू फावला. नज कृष्णमूर्तीचे ध्यान सहजे सदा असे जाण तेनेच होय समाधी समाधान. तरी का प्रश्न करू आता 14व्या अध्यायो झाला उद्धवासी हा दृढ भाव हे देखोनी स्वय देखो देव पुढील अभिप्राऊ सिचितू दृढ विश्वसेसी जाण करिता माझे भजन ध्यान पुढा उपजे सिद्धीचे विघ्न ते अर्थी श्रीकृष्ण उपदेशी. 15वे अध्यायी निरूपण भक्ती माझे करिता भजन अवघ्या सिद्धी उपजती जाण त्या त्यागवी विघ्न मनोनी. प्राणापन जयो जयापाशी इंद्रिय जयो असे त्यासी यावरी उल्हास मदभक्तीसी ही चित्त हरणीशी मुद्धूत उद्धवा गा त्याच्या ठाई अनिवार सिद्धी उपजती पायी हे अर्थी संदेह नाही ते जे जे समयी जेची ईशे उद्धवे एकता चमत्कारू झाला चित्ता समूळ सिद्धीची कथा श्रीकृष्णनाथा पुसेपा. कोण्या धारणा कोण सिद्धी ती सांगावी विधान विधी ही संख्या किती सकळ सिद्धी तेही कृपानिधी सांगिजे या सकळ सिद्धीची कथा तू एक जाण तत्वता ते मज सांगिजे जी अच्युता तू सिद्धीनाथा योग्या. सिद्धी अष्टदश जाण त्याची धारणा भिन्न भिन्न ऐसे बोलिले योगज्ञा योग संपन्न महासिद्ध या नावगा सिद्धी समजता यात अष्ट महासिद्धी विख्याता त्या माझे स्वरूप स्थिता आणि कांसी तत्वता त्या नाही. मानसा वाचा कर्मना जाण विसरोनी देहाचे देहपण माझे निस्वरूपे अतिसंपन्न चैतन्य घन जो झाला त्यापाशी या सिद्धी जाण उभ्या सती हात जोडून तरी तो न पाहे कोण निचाड जाण या परी. इतर 10 सिद्धींची कथा ज्या सत्वगुणे गुणभूता साधक शुद्ध सत्वत्वा होता त्यापाशी सर्वथा प्रगटती. अष्टमहासिद्धीची कथा तुझ मी सांगेन तत्वता ज्या माझे स्वरूपी स्वभावता सतीवर्तता हरणीशी. अनिमा महिमा लघिमा स्थिती या तिन्ही देहस्थिती सिद्धींचे प्राप्तरित्री ये जे वदती ते जाण चौथी महासिद्धी प्राकाम्य श्रुत दृष्टांता ती 5वी सिद्धी गा सर्वथा शक्ती प्रेरणा इशिता हे जाण तत्वता 6वी सिद्धी. माझे धर्म जेथवश तो होती ते वशिता बोलीचे सिद्धांती ते 7वी सिद्धी वंदती जाणे निश्चिती उद्धवा. त्रिलोकी भोग जोप निरुपम तो न करिता परिश्रम इच्छा मात्रे उत्तमोत्तम भोग सुगम हो लागे. इच्छेल्या काम सुखाची प्राप्ती त्रिभुवनीची भोग संपत्ती एकेच काळे अवचिती ते जाण ख्याती 8वी सिद्धी. हा अष्टमहासिद्धीची राशी स्वभावे असे मजपाशी साधक शिनता प्रयासी एका त्रिकोणासी उपतिष्ठे हे महासिद्धीची उत्पत्ती इतर 10 ज्या बोलीजे ती त्याही सांगेन तुझ प्रती यथा निगुती उद्धवा. देही बांधिती ना उर्मिती साही ते अनुर्मी सिद्धी पहिली पाही दुरली साई ठाई दुरश्रवण नवाई. दुसरी सिद्धी त्रिलोकीचा सोहळा बेसले ठाई देखे डोळा हे तिसरी सिद्धी लीला दूरदर्शन कळा ती दाव मनोजव सिद्धी ऐशी आहे कल्पिल्या ठायासी पाहे मनोवेगे शरीर जाये. चौथी होय हे सिद्धी
कामरूप सिद्धीची परी, जैशी या रूपाची कामना करी, तैसे रूप तत्काळ धरी. हे पाचवी खरी समाज सिद्धी, आपले शरीर ठेवणी दुरी, पर शरीरी प्रवेश करी. हे परा काय प्रवेश परी, सहावी साजेरी अतिसिद्धी. काळासी वश नाही होणे, आपुली इच्छेने मरणे. हे सातवी सिद्धी जाणणे, स्वच्छंद मरणे ती नाव. स्वर्गी देवाचे जे क्रीडन, त्याचे हा देखीव दर्शन. सोये क्रीडावयांगवन, ते सिद्धिदान आठवी. जैसा संकल्प तैशी सिद्धी, ते नववी जान पाच त्रिशुद्धी. राजा ही आज्ञा शिरी बंदी, ज्याची गमन सिद्धी सर्वत्र. ज्याची आज्ञा निगमन, कोठेही अवरोधे ना जाण. हे दहावे सिद्धीचे लक्षण, ज्ञान विचक्षण जाणती. या गुण हेतू सिद्धीची विधी, म्या सांगितली हे स्त्रीशुद्धी. या ही योनी शूद्र सिद्धी, त्या ही बुद्धी अवधारी. शूद्र सिद्धी पंचलक्षण, भूत भविष्य वर्तमान. या त्रिकाळाचे जे ज्ञान, ते पाहिले जाण येठाई. सुख दुःख शीत उष्ण, मृदू आणि अति कठीण. या द्वंद्वाशी वश नव्हे जाण, ते दुसरे लक्षण सिद्धी जे. पराचे स्वप्न स्वये सांगणे, पुढीलांचे चित्तीचे जाणणे. हे तिसरी सिद्धी म्हणणे, एक लक्षणे चौथीची. अग्निवायू उदक, शस्त्र विष आणि अर्क, याचे प्रतिस्तंभ न देख, ते सिद्धी निष्ठंक. ते चौथी. कोणाची जिंकिला न वचे पाहे, तेथीचा तेथ विजयी होय. एकला सर्वत्र विजय ओला आहे, हे पाचवी आहे विजय सिद्धी. उद्देश मात्रे सिद्धीची गती, म्या सांगितली तुझ प्रती. आता कोण धारणा कोण स्थिती, सिद्धीची प्राप्ती होय ते एक. अष्टमहासिद्धीची धारणा, गुण हेतू 10 सिद्धी जाणा. क्षुद्र सिद्धी पंचलक्षणा, त्याचे साधित्य साधना हरी बोले. अष्टमहासिद्धी स्वाभाविका, माझ्या ठाई असती देखा. या साध्य साधावयावा का, करित्या साधका साधन सांगे. मी अनुरेणू साही अनुरेन, जीवाचाही हृदयस्था जाण. तेथ अनुमात्र मन, माझ्या ठाई जाण जो राखे. अनुमात्र ध्यान सदा राहे, त्याचा अनुमात्रची देह होय. कीटकी भृंगीच्या ऐसित आहे, अनिमेची आहे तो सिद्धी. तो अच्छिंद्री निघोनी जाय, जगाच्या डोळ्या माझी समाय. कोठेही खपे ना पाये, हे अनिमेची लाहे महासिद्धी. माझे स्वरूप अनंत अपार, महत्वाहुनी अति थोर. आणि महत्त्वाचाही साचार, नियंता ईश्वर जो कामी. ही सिद्धी साधावया जो नर, माझी धारणा धरी अपरंपार. एवढेच होय त्याचे शरीर, हे सिद्धी महाथोर महिमान. सूक्ष्म कापुसाचे तंतू पाहे, तो कल्पने ऐसा पंटू होय. माझी महंती धारणा आहे, तो माझी सिद्धी आहे महिमत्वे. तुकिता त्यांच्या समान भारा, न पुरे सपर्वत सगळी धरा. एवढ्या महत्त्वांचा उद्भार, सिद्धीद्वारा तो पावे. वायात्मी प्राण प्रमाण, जेणे काळसूत्राचे गणन. तो परमाणु रूप भगवंत जाण, त्याचे दृढ ध्यान सदा जो करी. परमाणु धारणेचा महिमा, त्याचा देहासी ये अति लगीमा. तो मस्तकी चढोनी पायमा, उडे व्योमाची सुखे. आणि मादी तिनी धारणा, या देहीच्या सिद्धी जाणा. लहान थोर हळूपणा, देह लक्षणा उपजवी. उरल्या ज्या पंचमहासिद्धी, त्यांच्या धारणेचा विधी. तोही सांगेन त्रिशुद्धी, एक सुबुद्धी रुद्धवा. मुळीचा शुद्ध अहंकारू, ज्यापासून इंद्रिया विकारू. इंद्रिय अधिष्ठात्री सुरवरू, चेतविता विश्वरू जो कामी. त्या माझ्या ठाई धारणा धरिता, इंद्रिय अधिष्ठ
त्यात्री देवता त्यासी पावनी एकात्मता इंद्रिय प्रकाशता सोयला आहे. जे का इंद्रिय व्यापार जगाचे प्रकाशुनी हा देखे साचे. एवढी इंद्रिय प्राप्तीचे साधी सिद्धीचे वैभव. तेव्हा त्यांचा जो जेथ पाहे इंद्रियाचा व्यापारू होय. तो येण्याची केला आहे ऐशी प्रतीती होय इंद्रिया प्राप्ती. जे महत्व का जाण ते मायेचे प्रथम स्फुरण. ज्यासी क्रिया सूत्रप्रधान नामाभिधान बोलती. तेथच जन्मा मी आपण झालो सूत्राचा सूत्रात्मा जाण. त्या माझ्या स्वरूपाचे ध्यान सावधान जो करी. ज्या सूत्राचे नि प्रकाश प्रवाहे ब्रह्मांड हिरण्यगर्भ प्रकाशला राहे. ते प्रकाशता त्यासी वश्य होय. येणे सूत्रात्मा पाहे निदित्वासने. त्या निदिध्यासना पोटी करू शके ब्रह्मांड कोटी. एवढी प्रकाश सिद्धी गोमटी हे मजवी नुठी साधका. मायदी त्रिगुणा नियंता जो कळी काळात एक आकळिता. उत्पत्ती स्थिती प्रळय करता जाण तत्वता अंतर्यामी. त्यामज विष्णूचे ध्यान निरंतर जो करी दान. त्यासी अदृष्ट दृष्टेपण शक्ती प्रेरण ईशित्वे. मिथ्या बुद्धिबळाच्या खेळाप्रती स्वारीची जाणे गती निकुती. तेवी मिथ्या संसार प्रतिती भूतांची अगती निर्गती स्वय जाणे. तो जीवादी शरीर प्रेरण स्वय करू शके आपण. करीता अंतर्याम्याचे ध्यान एवढी सिद्धी जाण उपतिष्ठे. तो आपुले नि प्रताव स्वभावी मशका हाती मेरू विभांडवी. निच हस्ते सृष्टी विध्वसूनी मांडवी. का इंद्राती मारवी उंदिरा हाती. या परी एका ते मारवी जीवे गेली या जीववी. अचेतना ते पाले जवी ये सिद्धीची पदवी शित्व. जीव शिव आणि प्रकृती त्या ह्याहुनी परती चौथी स्थिती. जाते नारायण मनती जाणे निश्चिती सज्ञान. जागृती स्वप्न सुषुप्ती या वेगळी तुरीय स्थिती. त्या ते नारायण मनती यथा निगोती सज्ञान. दृष्टा दर्शन यातीत चौथ जाण. त्याथे मनती नारायण ज्ञान विचक्षण निजबोधे. त्रिपुटी वेगळी जे मातू असोनिया त्रिपुटी आतू. जो कान त्रिपुटी सिय लिप्तू तो मी विख्यातू नारायण. यश श्री वैराग्य ज्ञान ऐश्वर्य औदार्य हे षडगुण. नित्य वसती परिपूर्ण तो मी नारायण भगवंत. त्यामज नारायणा ते ध्याता माझी वशिता सिद्धी ये घाता. सर्व कर्मी अलिप्तता भोगून अभोक्ता भोगा ते. चित्त देवता सत्वगुण इंद्रिये तो रजोगुण. विषय केवळ तमोगुण हेची आवरण परमानंदासी आवरण. आवडे असती तिन्ही गुण त्या ते सांडूनी निर्गुण. ब्रह्म परिपूर्ण मज जो ध्याये.